सुभाषित भावार्थदीप ह्या चॅनलच्या पुष्प 2 मध्ये आपले सहर्ष स्वागत। या आधीच्या पुष्प 1 ला आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप आभारी आहोत। पहिल्या पुष्पाचा व्हिडिओ परत पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंक क्लिक करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा। धन्यवाद। अनेक संशयोच्छेदी परोक्षार्थस्य दर्शकं सर्वस्य लोचनं शास्त्रं यस्य नास्त्यंध एव सः। अर्थात अनेक संशयांचा नाश करून योग्य तो अर्थ उलगडून दाखविणारे शास्त्र हा खरोखर तिसरा डोळा होय, ज्याच्याकडे तो नेत्र नाही, म्हणजेच जो शिकलेला नाही तो माणूस आंधळाच होय। भावार्थ: प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, अनेक राष्ट्रे व जगाच्या समोर नित्य नूतन प्रश्न उभे ठाकलेले असतात। प्रत्येक जण ते सोडविण्यासाठी प्रयत्न करतो। ज्या बाबतीत प्रश्न पडला असेल त्याचे शास्त्र सगळ्यांना माहीत असतेच असे नाही। आपल्याच मकदुराप्रमाणे प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो, पण तो योग्य मार्गाने केला जातोय याची शाश्वती नसते। जर त्या विषयतज्ञाला, शास्त्रज्ञाला विचारून समस्या सोडविली तर पटकन समस्येचे निराकरण होते। अवघे शास्त्र शिकायला हवे असे नाही, तर आपल्या विषय समस्येचे थोडेफार शास्त्र माहीत करून घ्यायला हवे। हा ज्ञानाचा तिसरा डोळा असला तर अडचणी लवकर सुटतात, पण शास्त्राचा, ज्ञानाचा डोळा ज्याला नसेल तो समस्याग्रस्तच राहील, म्हणजे श्लोकानुसार तो आंधळाच होय। सध्याच्या युगात तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा प्रत्येकाला प्रत्येक समस्येवर उपाय सांगतो। हा तंत्रज्ञानाचा ज्ञानविस्तारही आपण शिकलो तर आपणही अंध न राहता डोळसच राहू। आरोग्यशास्त्र व मानसशास्त्र या दोन्ही शास्त्रांचा अभ्यास प्रत्येक कुटुंबाने करावा ही आजच्या काळाची गरज होय। सुखार्थी चेत त्यजेत विद्यां, विद्यार्थी चेत त्यजेत सुखं। सुखार्थिनः कुतो विद्या, कुतो विद्यार्थिनः सुखं। अर्थात सुखाची, ऐशो आरामाची इच्छा असणाऱ्याने विद्या मिळवण्याचा विचार सोडून द्यावा। विद्या मिळवण्याची इच्छा असणाऱ्याने सुखाचा विचार सोडून द्यावा। सुखाची इच्छा करणाऱ्याला विद्या कशी मिळणार व विद्येची इच्छा करणाऱ्याला सुख कसे मिळणार? भावार्थ: सुख हे 2 प्रकारचे असते। भौतिक म्हणजे इंद्रियजन्य व अभौतिक म्हणजे शाश्वत सुख। भौतिक वस्तूंपासून मिळणारे शब्द, रूप, रस, गंध, स्पर्शजन्य सुख जरूर अनुभवावे, मात्र ते तात्कालिक असते। तर दीर्घकाळ टिकणारे व उत्तम भविष्य देणारे सुख अभौतिक असते। वरील सुभाषितात कवीला प्रत्येकाने अभौतिक सुख मिळवावे हे सुचवायचे आहे। भौतिक सुखाची ज्याला जास्त आवड असते तो विद्या मिळवू शकत नाही, कारण विद्या मिळवण्यासाठी मनोनिग्रह, परिश्रम, सातत्य व एकाग्रता महत्त्वाची असते। ज्याला तात्कालिक सुखातच आनंद, तो हे कष्ट करणे अवघडच, म्हणूनच तो सुखार्थी। मात्र ज्याला परिश्रमपूर्वक मिळवलेल्या विद्येचा शाश्वत आनंद जास्त महत्त्वाचा वाटतो तो विद्यार्थी। विद्यार्थ्याला सुरुवातीच्या काळात निग्रहाने जरी भौतिक सुखाचा त्याग करावा लागला तरी विद्या मिळवल्यावर मिळणारा आनंद हा आयुष्यभर टिकणारा असतो, कारण त्या विद्येच्या बळावर तो उत्तम भविष्य घडवू शकतो, समाजाची सेवा करतो, तसेच भौतिक सुखाचा आनंदही देऊ शकतो। थोडक्यात प्रत्येकाने संयमाने व विचाराने इंद्रियजन्य सुखाला आवर घालून
शाश्वत सुख मिळवण्याचा प्रयत्न करावा. यौवनं धनसंपत्तिः प्रभुत्वम् अविवेकिता एकैकमपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्. अर्थात तारुण्य, संपत्ती, अधिकार आणि अविचार यापैकी एक गोष्टही अनर्थ घडवू शकते. जेथे या चारही गोष्टी असतील तेथे काय सांगावे. भावार्थ: तारुण्य, संपन्नता, अधिकार या गोष्टी एकत्रित असल्या तर अधिकस्य अधिकं फलम या उक्तीप्रमाणे खूप चांगले घडू शकते. किंवा या तीनही गोष्टींपैकी कुठलीही एक गोष्ट असली तरीही चांगले घडू शकते. मात्र अविचार त्यांच्याशी जोडला गेला तर सर्वनाश ओढवतो. तरुणपणी उत्साह व शक्ती भरपूर असते. त्यांना सद्विचारांची जोड मिळाल्यास हातून चांगले कार्य घडू शकते. मात्र अविचाराने वागल्यास शक्ती व उत्साहाला चुकीची दिशा मिळून घात होऊ शकतो. माणसाकडे संपत्ती असेल तर तो स्वतःच्या लोकांसाठी, समाजासाठी बरेच चांगले काम करू शकतो. मात्र त्या संपत्तीला अविवेकाची जोड मिळाली तर ती संपत्ती सर्वनाशाला आमंत्रण देते. हाती अधिकार आल्यावर त्याचा योग्य वापर करून चांगले बदल घडविणे शक्य असते. मात्र त्याच अधिकाराचा गैरवापर केल्यास घात होऊ शकतो व त्याचे परिणाम कुटुंब, समाज सर्वांनाच भोगावे लागतात. यातून सुभाषितकाराला असे सुचवायचे आहे की तारुण्य, संपत्ती, अधिकार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतात. मात्र या गोष्टींचा उपयोग योग्य प्रकारे केला तर तो इतरांच्या तसेच स्वतःच्या भल्यासाठी ठरतो. या गोष्टींशी जर अविचार जोडला गेला तर मात्र सर्वनाश होऊ शकतो. त्यामुळे माणसाने विवेकाची कास सोडू नये. संपन्नता आल्यावरही अविवेकाने वागू नये. तसेच अधिकाराचा वापर विचारपूर्वक करावा व अविचाराला दूरच ठेवावे.